नमस्कार. परीस फाउंडेशनच्या या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा मानसिक स्थितीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी अनेकांच्या आजूबाजूला असते, पण आपल्याला ती कळत नाही, अनेकदा ती दुर्लक्षित राहते. तर आजचा आपला विषय आहे डिस्थायमिया, म्हणजे मनावर सतत रेंगाळणारी एक उदासी. पण हे नक्की आहे तरी काय, आणि याला ओळखायचं कसं? चला आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. ही भावना ही कदाचित अनेकांना खूप ओळखीची वाटेल, नाही का? एक अशी स्थिती जिथे खूप जास्त दुःख नसतं, पण खरा आनंदही अनुभवता येत नाही. फक्त एक सततचा थकवा आणि एक प्रकारचा रिकामापणा. अनेक जण यालाच आपलं आयुष्य मानून जगत राहतात, पण यामागे एक वैद्यकीय कारण असू शकतं. चला तर मग हा विषय आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात आधी ही सततची उदासी म्हणजे काय ते पाहू. मग डिस्थायमियाची नेमकी व्याख्या काय आहे, त्याची लक्षणं काय, ते का होतं आणि त्यावर उपाय काय आहेत हेही जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण स्वतःची काळजी कशी घेऊ शकतो यावरही बोलणार आहोत. तर सुरुवात करूया या सततच्या उदासीच्या स्वरूपापासून. ही नक्की भावना आहे तरी कशी? बघा, ही एक अशी भावना आहे जी अनेक वर्ष टिकते, आणि म्हणूनच बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा माझा स्वभावच आहे किंवा मी जरा आळशी झालो आहे. पण इथेच तर खरी गोष्ट आहे. हा आळशीपणा किंवा स्वभावाचा दोष नाहीये, तर ही एक वैद्यकीय स्थिती आहे. यालाच डिस्थायमिया किंवा पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. चला आता थोडं पुढे जाऊया आणि बघूया की वैद्यकीय भाषेत डिस्थायमिया म्हणजे नेमकं काय. डिस्थायमियाला समजून घेण्यासाठी आपण त्याची तुलना मेजर डिप्रेशनशी करू शकतो. मेजर डिप्रेशन म्हणजे कसं, एखाद्या जोरदार वादळासारखा. खूप तीव्र असतं, पण ते काही काळापुरतंच असतं. याच्या अगदी उलट डिस्थायमिया हा सततच्या धोक्यासारखा असतो. त्याची तीव्रता कमी असते, पण ते धोकं अनेक महिने किंबहुना वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहतं. म्हणजे सोप्या भाषेत याची व्याख्या अशी आहे, डिस्थायमिया हा डिप्रेशनचा एक सौम्य पण खूप जास्त काळ चालणारा प्रकार आहे. यात व्यक्ती आपली सगळी रोजची कामं करते, पण तिच्यात तो उत्साह नसतो, तो आनंदच नसतो. सगळं काही मेकॅनिकली सुरू असतं. या स्थितीला आणखी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डिस्थायमिया सोबत जगणं म्हणजे जणू काही गाडी हँडब्रेक लावून चालवण्यासारखं आहे. विचार करा, गाडी पुढे तर जाते, पण प्रत्येक छोट्या कामासाठी प्रचंड ऊर्जा खर्च होते आणि खूप जास्त जोर लावावा लागतो. ठीक आहे, मग आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, की याची लक्षणं ओळखायची कशी? याची काही सामान्य लक्षणं बघूया. असं होतं का की रात्रभर छान झोप झालीये तरीही सकाळी थकवाच जाणवतो, किंवा ज्या गोष्टी आधी खूप आवडायच्या त्यात आता काही रसच वाटत नाही? सतत स्वतःबद्दल मी काहीच कामाचा नाही किंवा माझं काही खरं नाही असे नकारात्मक विचार येतात का? छोटे छोटे निर्णय घेताना सुद्धा खूप गोंधळ उडतो, आणि कधीकधी उदास वाटण्याऐवजी उगाचच चिडचिड होते किंवा अस्वस्थ वाटतं. ही सगळी डिस्थायमियाची लक्षणं असू शकतात. साहजिकच अनेकांच्या मनात प्रश्न येतो की हे माझ्यासोबतच का होतंय, याचं नेमकं कारण काय? तर बघा, यामागे अनेक शास्त्रीय कारणं असू शकतात. यातलं एक महत्त्वाचं कारण आहे आपल्या मेंदूतल्या रसायनांचं असंतुलन. सेरोटोनिनसारखी जी रसायनं आपला मूड, झोप आणि भूक कंट्रोल करतात, त्यांचं प्रमाण बिघडलं की असं होऊ शकतं. याशिवाय खूप जास्त काळ चाललेला ताणतणाव किंवा बालपणीचे काही वाईट अनुभव हे सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. आणि हो, काही वेळा यात अनुवांशिकतेचाही भाग असतो. म्हणजे कुटुंबात जर कोणाला हा त्रास असेल तर तो पुढच्या पिढीत येण्याची शक्यता वाढते. तर सगळ्यात निर्णायक मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे तो हा, की ही तुमची चूक नाही, हा तुमच्या मनाचा कमकुवतपणा अजिबात नाहीये. ही एक शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे ज्यावर योग्य उपचार शक्य आहेत. आणि चांगली बातमी ही आहे की यावर खूप प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. चला तर मग या उपाययोजनेबद्दल बोलूया. यासाठी सहसा दुहेरी पद्धत वापरली जाते. यातलं पहिलं पाऊल आहे औषधोपचार. औषधांमुळे मेंदूतल्या रसायनांचं संतुलन साधायला मदत होते आणि कोणतीही कृती करण्यासाठी लागणारी किमान ऊर्जा मिळते. आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं पाऊल आहे सायकोथेरपी. औषधांमुळे जी ऊर्जा मिळाली आहे तिचा वापर कसा करायचा, नकारात्मक विचारांना कसा हाताळायचं, हे सगळं थेरपी आपल्याला शिकवते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की औषधांचा परिणाम दिसायला 2 ते 3 आठवडे लागू शकतात. त्यामुळे थोडा धीर धरणं, संयम ठेवणं खूप गरजेचं असतं. उपचार तर आहेतच, पण त्यासोबतच आपण स्वतःसाठी काय करू शकतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? यासाठी आपण एक सेल्फ केअर टूलकिट वापरू शकतो. यातला पहिला नियम आहे, काहीतरी करा. मूड चांगला होण्याची वाट बघू नका, कामाला लागा. अगदी छोटंसं काम का असेना, त्याने मूड सुधारायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपेची आणि जेवणाची वेळ नियमित ठेवा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, स्वतःला दोष देणं थांबवा.
जेव्हाही थकवा जाणवेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, हा माझा आळशीपणा नाही, तर हे या आजाराचे एक लक्षण आहे. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डिस्थायमिया हा एखाद्या जुन्या न जाणाऱ्या पाहुण्यांसारखा असतो. त्याला आपल्या आयुष्यातून बाहेरचा रस्ता दाखवायला थोडा वेळ लागेल, पण योग्य प्रयत्न आणि मदतीने आपण यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल तर मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका. तुम्ही पॅरिस फाउंडेशनमध्ये डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, योग्य मार्गावर पहिलं पाऊल उचलणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.